नमस्कार, मी सतीश साळुंके आणि आपण पाहत आहात सारांश. कार्यकर्ते गाव पातळीवरील असतील किंवा राज्य पातळीवरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील, सगळेजण जे राजकारण करतात, आता राजकारणाचा अर्थ समाजसेवा असा नाही, तर राजकारणाचा अर्थ सत्ता असा झालेला आहे. आणि म्हणून केव्हा तरी आपल्याला सत्ता मिळेल ही अपेक्षा कार्यकर्त्यांची असते आणि म्हणून आयुष्यभर ते उचलत असतात सतरंजी. परंतु जेव्हा वेळ येते त्यावेळेस मात्र नेमका त्यांच्या हक्कावर गदा येते आणि त्या पक्षातली जी मोठी मंडळी आहे, जी प्रस्थापित मंडळी आहे, ती मात्र त्यांचे हक्क हिरावून घेतात. अलीकडच्या काळामध्ये राज्यसभेच्या निवडणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे. अर्थातच महाराष्ट्रामध्ये 7ही जागा आता ह्या बिनविरोध येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्यातर्फे जे नाव निश्चित झालेलं आहे, अर्थातच ते शरद पवारांचं नाव निश्चित झालेलं आहे. शरद पवार ज्यांचं वय 85 वर्ष आहे आणि नुकतेच ते ब्रीच कँडी हॉस्पिटलमधनं परत आलेले आहेत. 85व्या वर्षी सुद्धा शरद पवारांना राज्यसभेमध्ये जावंसं वाटलं, याचं तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटतं. कारण 1967 साली विधानसभेपासून राजकारण सुरू करणारे शरद पवार यांनी जेवढी 4 सभागृह आहेत देशातली, म्हणजे लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, या 4ही सभागृहांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे आज प्रदीर्घ असा अनुभव. खरं राजकारणाचं जे त्यांचं वय आहे त्याला 60 वर्ष पूर्ण झाले आहेत. म्हणजे गेल्या 60 वर्षापासून राजकारणामध्ये शरद पवार हे आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांचं एकूण राजकारणामधला जो वावर आहे हे सगळं अर्थातच ते फार मोठं आहे आणि ते प्रत्येकासाठी सन्मानपूर्वकच आहे. परंतु 85व्या वर्षी शरद पवारांना असं वाटतं की आपण राज्यसभेत जावं, याचं मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं आहे आणि त्याला त्यांच्या बाकी पक्षांनी संमती दिलेली आहे. पण जर संख्येनुसार जर विचार केला तर खरा हा अधिकार होता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. कारण त्यांचे सगळ्यात जास्त आमदार सध्या हे विधानसभेमध्ये आहेत. परंतु त्यांनीही माघार घेतली, काँग्रेसनेही वेळप्रसंगी माघार घेतली आणि शरद पवारांचं नाव निश्चित झालं. मंडळी, पवार कुटुंबामध्ये सध्या 4 खासदार आहेत. म्हणजे स्वतः आता शरद पवार खासदार होत आहेत, त्याच्यानंतर पार्थ पवार खासदार होत आहेत, सुप्रिया सुळे तर खासदार आहेत. परंतु महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार याही सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. याच्याशिवाय रोहित पवार हे आमदार आहेत. म्हणजे 4 खासदार आणि आमदार हे केवळ पवार कुटुंबामध्ये आहेत. आपण घराणेशाहीबद्दल बोलतो, घराणेशाहीबद्दल ओरडतो, हे सर्वसामान्य जनता ओरडते. पण राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये घराणेशाहीबद्दल ओरडताना कोणीही दिसत नाही. त्याचं कारण आहे की सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाहीचा प्रभाव आहे. प्रत्येकाला असं वाटतं की त्याच्याच घरातला माणूस पुढे आला पाहिजे आणि त्याने प्रतिनिधित्व केलं पाहिजे राजकारणामध्ये. आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी आयुष्यभर सतरंजा उचलल्या पाहिजेत आणि यांच्या शेतामध्ये होणाऱ्या ज्या होरडा पार्ट्या आहेत त्याचा होरडा भाजत बसला पाहिजे. म्हणून घराणेशाही हा जो भारतीय राजकारणाला लागलेला फार मोठा एक धोका आहे. परंतु हा धोका मात्र, इतका मोठा धोका मात्र हाय भारतीय जनता आनंदाने सहन करते, असंच आजचं वातावरण आहे. कोणीही याच्या विरुद्ध बोलायला तयार नाहीये. म्हणजे एका घरामध्ये 4 खासदार असतील, एक उपमुख्यमंत्री असेल आणि एक आमदार असेल, हे घराणेशाहीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणायला पाहिजे. पण हे फक्त काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या बद्दल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आहे का? तर नाही. भाजपमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाही आहे. काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाही आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये, दोन्ही शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाही आहे. म्हणजे घराणेशाही आता ही एक राजकारणातली खरं म्हणजे एक रूढ अशी परंपरा झालेली आहे. कारण त्याच्याविषयी जनता कोणीही बोंबलायला तयार नाही. उलट घराणेशाहीमध्ये जे नवीन राजपुत्र येत आहेत
त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन नाचायलाच सगळे उत्सुक झालेले आहेत. आणि त्यामुळं ही जी लोकशाही आहे, भारतीय लोकशाही आहे, या लोकशाहीचा हा सर्वोत्तम बिंदू आहे की लोकशाहीचं सर्वोत्तम घसरण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, हेच कळत नाही. तिकडे बिहारमध्ये देखील नितीश कुमार हे आता राज्यसभेवर जाणार आहेत आणि सगळीकडे नितीश कुमार यांनी त्याग केला अशा प्रकारची चर्चा आहे वर्तमानपत्रांमधनं किंवा बाकी माध्यमांमधनं. पण तसं नाही आहे. नितीश कुमार यांना जवळपास 10 वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या नितीश कुमारांना आता केंद्रामध्ये जायचं आहे. परंतु ते जात असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाची व्यवस्थित राजकीय सोय करून ते गेलेले आहेत. नवीन मंत्रिमंडळामध्ये त्यांचा मुलगा हा कदाचित उपमुख्यमंत्री होऊ शकेल आणि नितीश कुमार राज्यसभेमध्ये जाऊन काही चहा आणि बिस्किट खात बसणार नाही आहेत ना, अर्थातच ते मंत्री होणार आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी घराणेशाहीने या देशाला पोखरून टाकलेला आहे आणि या देशातले बुद्धिजीवी लोक मात्र शांत आहेत. खरं म्हणजे जेव्हा बुद्धिजीवी जे लोक आहेत हे जेव्हा शांत बसतात काय आणि मूर्ख लोक त्याग करायला लागतात, तेव्हा देशाच्या नैतिकतेसमोर बऱ्यापैकी प्रश्न निर्माण होऊ शकतात. शरद पवार हे राज्यसभेवर आता जाणार आहेत. पण ह्यातली खरी गंमत अशी आहे की शरद पवार जर उमेदवार असतील तरच आम्ही 7वी जागा लढवणार नाहीत असं भाजपनं अफवा पसरून दिलेली होती, चर्चा केली होती. भाजपला असं का वाटत होतं की शरद पवारच हे उमेदवार असले पाहिजेत? कशामुळे भाजपला असं वाटत होतं? पण याचाही इतिहास आहे. अर्थात शरद पवार राज्यसभेवर गेल्यानंतर त्याचा फायदा कुणाला होणार आहे हा प्रश्न फार निराळा आहे. म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे 19 पक्ष हिडनबर्ग प्रकरणामध्ये जेव्हा संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याचा आग्रह राहुल गांधी यांच्याबरोबर सगळे 19 पक्ष करत होते, त्यावेळेस शरद पवार मात्र याच्या विरोधात होते. शरद पवार हे संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या ऐवजी हे प्रकरण न्यायालयामध्ये घेऊन जावं असं त्यांनी स्पष्टपणे सांगून या सगळ्या प्रकरणाची हवा काढून घेतलेली होती. म्हणजे अगदी अलीकडे सुद्धा जेव्हा अदानी हे आले बारामतीला तेव्हा त्यांचं सुद्धा अगदी अंतःकरणापासनं म्हणजे जवळपास अशी लाल कार्पेट टाकतात त्या पद्धतीने त्यांचं तिथे स्वागत करण्यात आलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकीकडे काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबरचे पक्ष हे या देशातल्या भांडवलदारीच्या विरोधामध्ये आणि विशेषतः अदानी अंबानी यासारख्या लोकांच्या विरोधामध्ये मोठी व्यापक चळवळ उभा करत असताना किंवा सभागृहामध्ये ते प्रश्न मांडत असताना शरद पवार मात्र या विषयावर कधी ठोस बोललेले आहेत या बाजूने असं आत्तापर्यंत जाणवलेलं नाही आहे. तसंही गेल्या अनेक वर्षापासनं अर्थातच शरद पवारांचा अनुभव फार मोठा आहे, याच्याविषयी वाद नाही, ते सन्मानच त्यांच्याविषयी प्रत्येकाला असायलाच पाहिजे आणि तो आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून सभागृहामध्ये शरद पवारांचं एखादं असं वक्तव्य आलं नाही बाहेर भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातलं की ज्याच्यामुळं या देशामध्ये चर्चा घडून आली, असं अलीकडच्या काळामध्ये कधीही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं शरद पवार सभागृहामध्ये गेल्यानंतर कोणत्या प्रकारची भूमिका मांडतात, ते कोणत्या प्रकारचा आक्रमकता दाखवतात हा एक विषय आहे. पण खऱ्या अर्थानं राज्यसभेमध्ये जेव्हा एखादा प्रतिनिधी एखादा पक्ष पाठवतो तेव्हा प्रस्थापित जो सत्तेमधला जो पक्ष आहे याच्या विरोधात प्रखर विरोध व्यक्त करणं आणि त्या पक्षाच्या भ्रष्टाचारावर, त्या पक्षाच्या वेगवेगळ्या कमकुवत बाजूवर प्रखरपणे आपलं मत मांडणारा प्रतिनिधी राज्यसभेमध्ये पाठवला तर त्याचे दुहेरी फायदे होतात. पक्षाची प्रतिमा निर्माण होते आणि सत्ताधाऱ्यांचे सुद्धा काही उणीवा या चव्हाट्यावर येतात प्रसारमाध्यमांच्या बाजूने. पण ही संधी मला वाटतं की शिवसेना काँग्रेस या दोन्ही पक्षानं गमावलेली आहे. खरं म्हणजे या सगळ्या राज्यसभेचा जो एकूणच जो पूर्ण जे राजकारण झालेलं आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जो विनिंग बॉल टाकलेला आहे तो मला असं वाटतं की तो एकनाथ शिंदे यांनी टाकलेला आहे.
कारण अत्यंत उपेक्षित आणि कोणालाही कल्पना नव्हती अशा प्रकारच्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांना त्यांनी राज्यसभेचं तिकीट दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बाबीत त्यांचं स्वागत करण्यात आलं. कारण की कोणालाही अपेक्षा नव्हती की डॉक्टर ज्योती वाघमारे यांना हे तिकीट मिळू शकेल. स्वतः ज्योती वाघमारेंना पण माहीत नव्हतं. पण एक उपेक्षित समाजातली एक अत्यंत आक्रमक अशी स्त्री, सुशिक्षित अशी स्त्री, या स्त्रीला राज्यसभेमध्ये पाठवून एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोलाचं असं काम केल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे. मला असं वाटतं की ही संधी उद्धव ठाकरे यांनी गमावलेली आहे. खरं म्हणजे या निमित्तानं त्यांनी खरं म्हणजे सुषमा अंधारेसारखी एखादी एक आक्रमक कार्यकर्ती, सगळ्या विषयांवर ज्यांचा अभ्यास आहे आणि ज्यांची मांडणी अत्यंत व्यवस्थित आहे आणि आक्रमकता आहे, अशा प्रकारच्या एखाद्या कार्यकर्तीला ज्या उपनेत्या आहेत शिवसेनेच्या, त्यांना जर पाठवलं असतं तर मला असं वाटतं की खरोखरच शिवसेनेची प्रतिमा उजाळली असती आणि सुषमा अंधारे यांनाही एक मोठं व्यासपीठ मिळालं असतं आणि त्यामुळे मोठा फायदा हा उद्धव ठाकरे यांना होऊ शकला असता. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा अधिकार होता, कारण त्यांचे जास्तीत जास्त आमदार होते, पण तो त्यांनी गमावला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अनेक जण असे आहेत की ज्यांना ही संधी जर दिल्या गेली असती तर कदाचित फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकपणे आपल्या विचार, त्या ठिकाणी शिवसेनेचे विचार आणि सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी काही एक प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकले असते. पण तसं झालं नाही. अर्थातच शरद पवार हे एक फार मोठे नेते आहेत, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांचा अनुभव प्रचंड आहे. 60 वर्ष ते संसदीय राजकारणामध्ये ते आहेत. पण शरद पवार किती आक्रमकपणे आता सभागृहामध्ये बोलतील याविषयी हे आपलं सगळं हे पाहणंच सगळ्यात महत्त्वाचं आहे. थोडक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे तेच एकूण सगळं चित्र देशामध्ये दिसत आहे. घराणेशाहीने या देशाला पोखरून टाकलेलं आहे आणि दुर्दैव असं आहे की आपण सगळेजण, सर्वसामान्य माणूस याच्याकडे दुर्लक्ष करतोय, याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि उलट पक्षी याला विरोध करण्याच्या ऐवजी या घराणेशाहीला आपल्या खांद्यावर घेऊन तो नाचतोय. आणि याच्यामुळं या लोकांचं जे घराणेशाही चालू इच्छितात, सत्ता आपल्याच घरामध्ये ठेवू इच्छितात, म्हणजे एकाच घरात आमदार, एकाच घरात खासदार, एकाच घरात मंत्री, एकाच घरात नगरसेवक, हे सगळं लोक आनंदाने स्वीकार करतायत. हाच या देशासमोरचा प्रश्न आहे. म्हणजे ज्याच्यावर अन्याय होतोय त्यांना जर हा अन्याय आहे हेच कळत नसेल आणि अन्याय करून घेणं ही गुलामगिरी जी आहे ही त्यांना सन्माननीय वाटत असेल तर त्या देशामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधीही संपू शकत नाही, अशी स्थिती आहे. नमस्कार, मी सतीश साळुंखे. आपण पाहत होता सारांश. जर आपण यूट्यूबवर जर पाहत असाल तर कृपया या सबस्क्राईब करा. जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर कृपया या पेजला फॉलो करा. आणि पुन्हा अशाच प्रकारच्या एका नव्या व्हिडिओसला आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.